हॅलो. हॅलो, नमस्कार साहेब. नमस्ते नमस्ते. मी सुंदर बागलाण बराने बोलतोय. तालुक्यातून बोलतोय. व्यंगचित्रकार किरण मोरे. हम्म. साहेब, मी तुम्हाला काल पण मेसेज केला, काल पण फोन केला. हा इकडं साहेब, काल फोनवर नसतो. फोन काल कॅबिनेट होती, फोनवर सगळं जर ऐकायला नाही 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 टेक्स्ट मेसेज नाही. करायचे. आणि आम्ही एक सांगितलं, आम्ही सूचना सगळ्या जिथं जिथं ह्याच्यामुळे अवकाळीमुळे नुकसान झालंय तिथं सगळीकडले नुकसानीचे पंचनामे करा म्हणून डायरेक्ट सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आम्ही सगळ्यांनी सांगितलंय. त्यामुळे ते पंचनामे व्यवस्थित करून घ्या महसूल विभागाने आणि कृषी विभागाला मिळून. हो हो. आणि मग ते आपण अहवाल आल्यानंतर आम्ही 100% आपल्याला नुकसान भरपाई देऊ. नाही साहेब, मी का फोन केला त्यासाठी तुम्हाला सांगतोय की सलग तिसऱ्या दिवशी बागलांमध्ये गारपीट आणि अवकाळीचा पाऊस मान्य नाही, होतोय. 100% तुमचं चुकीचं नाही. आम्ही 100% तुम्ही पंचनामे करायला होतो ना. आम्ही तुम्ही करत नसेल तर आम्हाला सांगा फक्त कोणी तुमचे. नाही नाही, पण तरी पण साहेब आमचं असं म्हणणं आहे, तुम्ही आमच्या म्हणजे बागलांमध्ये बांधापर्यंत आले नाही, असते. सगळीकडेच झाले, महाराष्ट्रात सगळीकडे झाले, माझ्या गावात पण झाले. पण तरी पण सगळीकडे झाले. त्या अवकाळी काय होतं ते एका ठिकाणी नसतं, फक्त एका सलग पडत नाही. ते ठराव ठिकाण आपल्या गावात पडतं, हे पडतं ते साहेब पडतं. अक्षरशः तुम्ही हे म्हणजे करू नका ना. तुम्हाला माझं काय म्हणणं, आपल्याला नुकसान भरपाई मिळाल्याचे कारण आपले पंचनामे करणार, आम्ही सगळं करणार आम्ही तुमचे. पण मी मेसेज का टाकला की फक्त नुकसान पंचनामे व्यवस्थित करून घ्या फक्त व्यवस्थित ते. बरं साहेब, पण तरी एक दौरा करा साहेब, आमचं असं म्हणणं आहे. नाही, दौऱ्याचा विषय नाही हो. अवघड आहे तुमचं. तुमचे नुकसान भरपाई मी आलो म्हणजे तेवढं सांगणार आहे ना. आता पण ते सांगतो तुम्हाला. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय पंचनामे ताबडतोब पाहिजे अधिवेशनामध्ये. बरं सर, त्याच्यामुळे महिन्या 15-20 दिवस झालं प्रत्येक ठिकाणी पडतोय पाऊस. सर पण अवघड काम आहे बरं का. काल रात्री आमच्या हनुमान जयंती आमच्या गावात झाला काल हनुमान पाऊस. अवघड म्हणजे इतकी गारपीट भयंकर, म्हणजे आता सगळीकडे आता शेतकऱ्याच्या काय करायचं आता. ही हवामान बदलामुळे सगळंच ही झालंय सगळं. आणि ह्या वर्षी तर पाऊस कमी दाखवतोय. ही पण काळजी घ्यावं लागणार आपल्याला भविष्यामध्ये. पण आता शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहिलं नाही साहेब इकडं. इतकं म्हणजे ज्या लोकांचं नुकसान नुकसान झालं जे झालं ते पंचनामे करून घ्या, आपण करू मदत. बरं चालेल. धन्यवाद साहेब. ओके ओके.